सांगितलं पाहिजे होता आणि जे 2 दिवस अगोदर राजीनामा घेतला गेलेला आहे माझा कल अपेक्षित होता, जसं की मी फेसबुक वरती पोस्ट टाकलेली आहे, पण काल पण झाला नाही. पण आज 1 बजेपर्यंत एक बजे किंवा 2 बजेपर्यंत 100% महाराष्ट्राला न्याय भेटेल. नक्कीच तुमच्याकडे एक पत्र सुद्धा आहे आणि आता माझं हे झालेलं आहे, मी मीडियावरती टाकते, फेसबुकवरती टाकते, तुम्ही सगळे घ्या तिकडून. आणि हे लोकांची जी क्रूर वृत्ती आहे, मंत्रीपदाचा कसा गैरवापर करून गेले 3 वर्ष मला त्रास देत आहे, हे सगळी गोष्ट. आणि परलीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक ॲडव्होकेटसोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची. तर या सगळ्या बघताना, हे लोकांची क्रूरता बघताना 27/11/2024 रोजी राहुल नार्वेकरजींना, राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका, क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे, खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे, घाणेरड्या लोकांना सपोर्ट करताय. पण कोणी माझी ऐकली नाही. पण आज 9 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे समोर हे लोकांचं जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला. आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला. काल जे फोटो समोर आले संतोष देशमुख यांच्या, ते तुम्ही पाहिलेत का आणि काय तुमची भावना आहे की इतक्या क्रूरतेनं आणि निर्दयतेनं त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली? काही आरोपपत्राची काही माहिती समोर आली? आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. काय मानसिक स्थिती आहे लोकांची, काय मानसिक स्थिती. आणि हसत खेळत त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेहवरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय. अरे कुठे चाललं आहे आपलं महाराष्ट्र? आणि हे जे लघवी केलेली आहे ना, ते संतोष भाऊचे तोंडावर नाही, आपले शासन प्रशासनवर लघवी केलेली आहे. मी तो इतकं पण सांगू शकते. आणि हे तुम्ही बघा, जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक, तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक. मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती, वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो आता आमची नाही, त्यांची मागणी पुरी करा. त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला. तो आत्ता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हे लोकांना फाशीची सजा द्या. आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये, ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घाणेरड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताचे समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या, असं आपल्याला करायचं आहे. काही जर 1 वाजता राजीनामा नाही दिला तर तुमचं पुढच्या पाऊल काय असणार आहेत? कारण तुम्ही 3 तारखेला पण सांगितलं होतं की ते राजीनामा सोमवारची डेडलाईन दिली होती. नाही 100% आज तुम्हाला मिळेल. मी काल पण 2 दिवसाचा टाईम दिलेला आहे मीडियावरती, बहुतेक आज 100%. आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या. अरे काहीतरी लाज, काहीतरी हया आहे की नाही? अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती, विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेलं आहे, तरी पण जनतांनी 10-10 वर्ष, 15-15 वर्ष असे लोकांना जिंकून दिलेलं आहे. असा एक भावनिक महाराष्ट्र आहे. लोकांची भावना की कदर असते इकडे. आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे. कशासाठी? माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी, तरी पण माझ्या पाठीमागे क्योंकि भावनिक आहे. त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार आहे 100%. या प्रकारे काल किंवा 2 दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सिंडिकेट किंवा रॅकेट असणारं प्रकरण हे आहे. काल मोठा गौप्यस्फोट पाहायला मिळाला की माणूस छळ होतानाचे मोठे फोटो बाहेर आले.
ऐका, येतो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला है ना. पण अशी खूप काही गोष्टी आहे जैसे कि एक गरीब व्यक्ति का अभी आपका ही कोई प्लॉट खींच ले, आप जिंदगी भर कमा रहे हो, मेहनत कर रहे हो, सुबह सुबह 7 बजे यहाँ आ गए, आपने एक प्लॉट लिया है, वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले, आपको कैसा लगेगा? एक ये जो खूप बडा रॅकेट आहे, ये सब लोगों को, ये सगळे लोकांना थांबावं लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे. त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे. मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे, तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही. क्योंकि मला सांगायचं आहे, खूप काही गोष्टी सांगायच्या आहे. हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं. ताई 3 महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होते, मात्र त्यांच्या बाजूने राजीनाम्यासंदर्भात कोणतीही पावलं मुंडेंकडनं उचलण्यात आले नाही. अखेर त्यांना मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले, म्हणजे त्यांची जवळची व्यक्ती या प्रकरणामध्ये सहभागी असून सुद्धा. कसं पाहता, म्हणजे त्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न. 100% जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम अजितदादा करत आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी दुलमिल नाही होते, आता याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचं जे पूर्ण कॅरेक्टर आहे हे लोकांच्या समोर आलेलं आहे. जे पाठबळ देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना, अरे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर, एक मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिपदाची शपथ द्यायला लागताय. कुठे चाललाय महाराष्ट्र? तुम्हाला लोकांची काही मनाची विचाराची काय राहिली नाही. आणि जे पक्ष असतात, एक विचार असतो, एक पक्ष जे असताय ना ते विचार असतो, आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे? आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाही आहे, पूर्ण राष्ट्रवादीची इमेज इसमें याच्यामध्ये. दादांचे हात कुठे बांधलेले होते? 100% बांधलेले होते. धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते. आणि मी खूप मोठी बात करते, कशाला मी करू शकते, क्योंकि 27 वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे. आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडियासमोर बोलते, लोकांच्या समोर बोलते. आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यासाठी हात बांधलेले आहेत. मला असं नाही वाटत देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालताय, मला असं नाही वाटत. क्योंकि आज तुम्ही बघू शकता, त्यांची जरी इच्छा नसली होती देवेंद्र भाऊची, सीएम साहेबांची जरी ये इच्छा नसली होती तर आज वाल्मिक कराड का नाव आला नसला होता. ते 100% आहे. ते जे ॲप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, प्रोत्साहन करण्याचं जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे 100% एकदम. क्योंकि एक मंत्रीचे ॲट्रॉसिटीमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला होता, मी विसरू शकत नाही कधीही. आणि बेलसुद्धा होऊ देत नाही होते हे लोक. असं हे लोकांच्या मंत्री काय असते मला आत्ता माहीत पडला. मंत्रीची बायको 27 वर्ष राहिली, पण मला माहीत नाही होता मंत्री काय असतो. जवळपास 109 जणांचा अशाच पद्धतीने हत्या झाल्याचं देखील सांगितलं जातंय. नेमकं तुम्ही याकडे कसं बघताय? 100% 109 लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल माझ्याकडे काय माहिती नाही आहे. पण हा बीडमध्ये मी 3 वर्ष गेले आहे, तर त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे. जसे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहे, 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकला आहे वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेनी. आणि फक्त त्यांची चूक काय होती, ह्यांचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती, त्यांनी पैसेचा लालच दिला, मारहाण केली, एक महिलासोबत मारहाण केली, तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाली. त्याच्यासाठी त्यांचे नवऱ्याला ॲट्रॉसिटी केसमध्ये टाकला. मला कॉल आला रात्री 1 वाजता. मी सांगितलं त्यांना तुम्ही घाबरू नका, मी बघते. आणि त्यांनी असे आणि काही लोकांची जमीन खाल्ली आहे, कोर्टाची ऑर्डर असून कोर्टाची ऑर्डरसुद्धा मानत